नमस्ते. आज मी चिकनच्या ओल्या करंज्या करते. त्यासाठी आपल्याला हे चिकन 2 वाटे चिकन घेतले. मी तांदळाचं पीठ घेतलंय, मीठ, कोथिंबीर, चीज, आले लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, कांदा, मिरी पावडर, धणे पावडर आणि बटर. आता आपण इथे पाणी उकळायला ठेवले, त्याच्यात थोडंसं मीठ घालूया पहिलं आणि थोडीशी 1 चिमूटभर मिरचीची पेस्ट आणि आले लसणाची पेस्ट, म्हणजे वरच्या कवरला सुद्धा आपला टेस्ट येईल चांगली. आता हे पीठ मी ह्याच्यामध्ये उकडून घेते. याच्यामध्ये उकडून घेते पीठ. पीठ आपण उकडून घेतलंय. हे बघा, मस्तपैकी जसं आपण मोदकाला उकड काढतो ना, तसं उकडून घ्यायचं. आता एक दुसरा पॅन मी ठेवते. आपल्या त्यात चिकन शिजवून घ्यायचंय. आता हे पीठ आपलं थंड होत आहे, तोपर्यंत आपण चिकन शिजवून घेऊ. पॅन मध्ये थोडं बटर टाकलंय, थोडं तेल टाकलं, आता चांगलं वितळून द्यायचं बटर. कांदा, आले लसणाची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट, काळी मिरी आणि धना पावडर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं. ते सगळं परतून झालंय. आता चिकन घालूया. आपण पाणी अजिबात ओतायचं नाही, बिन पाण्याचं शिजवायचं आपल्याला चिकनच. सगळं परतून घ्यायचं. आणि 5 मिनिटं याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया. त्याचे झाकण पर्यंत आपण चाळणीला एका तेल लावून ठेवूया. म्हणजे आपल्याला करंज्या झाल्या त्या आपल्याला त्याच्यामध्ये उकडून घेता येईल. ही सगळी आधी तयारी करून ठेवायची, कारण चिकन शिजलं का मग वेळ नसतो आपल्याकडे. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता पीठ मळून घेऊया. पाण्याचा हात लावून लावून मळून घ्यायचं. आता हे बिन पाण्याचं चिकन आपण शिजवलं तरी सुद्धा पाणी बघा कसं सुटले. आता ह्याला आपण एकदम सुकं करून घ्यायचं. एकदम सुकं, पाण्याचा थेंब बिलकुल नाही ठेवायचा. आणि नंतर त्याच्यात आपल्याला चीज टाकायचंय. आता हे आपण चांगलं परतून घेऊया आणि सुकं करूया. असं सुकं करून घ्यायचं एकदम. आता गॅस मी कमी करते आणि दुसरी कढई ठेवते. हे आपण उतरतोय, आपल्याला उकडून घ्यायचं आहे ना, त्यासाठी इथे मी पीठ उकडलं तर नाही, त्याच कढईमध्ये पाणी घेतलंय. आता हे आपण झाकून त्याला उकळी आणून देऊया. आपण एका थालीमध्ये काढून घेऊया. चिकन काढून घेतलं. आता इथे मी चीज घेतले, तुम्ही कुठचंही चीज घेऊ शकता. आता हे चिकन मध्ये आपण चीज किसून टाकूया. तुम्हाला किती टाकायचं तेवढं टाकू शकता, पण जास्त टाकाल तेवढं चांगलं असतं. मुलांना खूप आवडतं चीज, म्हणजे मुलांचा जीव के प्राण. या करंज्या खूप छान लागतात. हा स्टार्टर म्हणून एक करू शकता, नाश्त्याला करू शकता, मुलांना टिफिनला देऊ शकता. आदल्या दिवशी तयारी करून ठेवली तर
तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा शाळेत देऊ शकता, तुमच्या शाळेमध्ये जर द्यायचं असले तर. काही शाळा नेऊन देत नाहीयेत. नाही तर सकाळी नाश्त्याला सुद्धा आदल्या दिवशी तयारी करून ठेवली की नाश्त्याला सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे सकाळी घाई होत नाहीये. या पिठाची पुरी करून घेतली हातावरतीच अशी. एक दाखवते बरं तुम्हाला. आणि हे आपण चिकन आता ह्याच्यामध्ये स्टफिंग भरूया. आपण खोबऱ्याचं सारण कसं भरतो तसंच भरायचं. हे चिकनचा तुम्ही खिमा करून घेतला तरी सुद्धा चालतो, पण हे कसं दाताखाली चिकन आलं ना की जरा मुलांना खायला बरं पडतं, आवडतं ते त्यांना. पाण्याचा हात घ्यायचा आणि असं बंद करायचं. फुटणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा, हे काड्या चांगल्या बंद झाल्या. आता वरचं कवर पण आपलं छान टेस्ट असेल. त्याच्यात आलं लसूण आणि मिरची थोडी टाकली होती ना त्याच्यामुळे. आता हे असं ह्याची वेणी घालायची. आता तुम्हाला वेणी नाही घालता आली तर दुसरा एक प्रकार दाखवते तुम्हाला काय करायचं ते. हे बघा किती छान झाले. आपलं पाणी पण उकळलं. आता इथे आपण कढई ठेवूया, चाळण ठेवूया. याच्यावरती ही करंजी ठेवली. गॅस मी जरा कमी करते दुसऱ्या करीपर्यंत, नाही तर बंदच करून घेते. मग सगळ्या झाल्या की एकसाथ करता येते. हे बघा, अशी पुरी करून घ्यायची याची. चिकन भरलं. पाण्याचा हात घ्यायचा आणि हे बंद करून घ्यायचं. थोडा बुडवायचा आणि असं करून घ्यायचं. हातावरतीच घ्यायचं, खाली नाही ठेवायचं, चिकटायची भीती असते. बघा किती सुंदर दिसतंय. आता ही आपण दुसरी याच्यामध्ये ठेवू. आता मी बाकीच्या करून घे. चिकन चीज करंज्या तयार आहेत. आता आपण त्या काढूया. गॅस बंद करते. 2 मिनिटं जरा थंड करून घेऊया. गरम आहेत ना, हात भाजेल म्हणून. आणि एका प्लेटमध्ये आपण काढू. चिकन चीज करंजी तयार आहे. बनवून खा आणि आम्हाला कमेंट करून सांगा.